नमस्कार, वेलकम आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मी गायत्री. हे बघा, आम्ही वुमन्स डे निमित्त सगळ्या मैत्रिणी फिरायला गेलेलो. माझी मैत्रीण आहे रुपाली, तिने आम्हाला खूप छान सरप्राईज दिला. तिने आम्हाला सांगितलं आपण वुमन्स डेची पार्टी करूया आणि आपण फिरायला जाऊया. तर आम्ही खूप दिवस झाले मैत्रिणी ठरवत होतो की आपण फिरायला जाऊया. बघा, आम्हाला ती घेऊन गेलेली रिक्रिएशन ग्रुपला अंधेरीला. तर तिने तिथे आम्हाला छानसं सरप्राईज दिलं. आणि आमचे भाऊजी म्हणजे माझ्या मैत्रिणीचे हजबंड, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळे आमची ही पार्टी सक्सेस पण झाली. त्यांनी आम्हाला खूप छान ठिकाणी नेलेलं. मग आम्ही तिथे गेल्यानंतर पहिले तर मोजितो एन्जॉय केला. त्याच्यानंतर ब्राउनी मागवलेली, ही डेझर्टमध्ये मागवली. आधी आमचं जेवण म्हणजे आम्ही फास्ट फूड वगैरे मागवलेलं, पनीर चिल्ली वगैरे भरपूर काही वेगवेगळ्या डिशेस मागवल्या आणि आम्ही एन्जॉय केल्या. मग तिथून निघालो आम्ही दुसऱ्या क्लबला जायला सगळ्या मैत्रिणी मिळून. मग आम्ही 2 रिक्षा केलेल्या आणि 2 रिक्षामध्ये आम्ही 6 जणी निघालो आणि मस्तपैकी आम्ही दुसऱ्या क्लबमध्ये गेलो. त्या क्लबचं मला ॲक्च्युली नाव नाही आठवते, म्हणून मी बोलू नाही शकते. तिथं गेल्यानंतर ॲक्च्युली आम्हाला रूपानेच सांगितलं, म्हणजे मी तिला प्रेमाने रूपा बोलते ॲक्च्युली असं. तर ती आम्हाला घेऊन गेली, इकडे फिरायचं आहे, आपण असं फिरू शकतो गायत्री, हे असं असतं तसं असतं. आमचे भाऊजी पण होते सोबत आमच्या, त्यांनी आम्हाला सगळं गाईड केलं की हे अशी क्लब आहे. मग तिथं खूप छान ना स्विमिंग पूल पण होतं. तिथे मुलांना ट्रेनिंग वगैरे पण दिली जाते. लेडीज पण ट्रेनिंग घेतात पोहण्याची. जेंट्स पण असतात, मेल फिमेल्स, लहान मुलं, तरुण मुलं पण असतात. भरपूर मजा आली. मग तिथे आम्ही बसलो असंच थोडं आराम करत. दुपारच्या वेळेस 4-4:30 झालेले. मग आम्ही तिथे कॉफी एन्जॉय केली. सँडविचही आम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केलेलं. पाण्याच्या बाटल्याही दिलेल्या. मग आम्ही सगळ्यांनी मिळून सँडविच एन्जॉय केलं. मस्त गप्पा मारत होतो आम्ही. खूप दिवस झाले आम्ही मैत्रिणी ठरवत होतो की आपण जाऊया, कुठेतरी फिरायला जाऊया. मनात एक खुटखुट होती, पण जमतच नव्हतं. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, मुलं, घर, परिवार असं. मग आम्ही सँडविच एन्जॉय करत होतो. तर आम्ही आमच्या नवऱ्यांची नावं सँडविचवरती, म्हणजे कॅपिटल वाय किंवा डी असेल तर डी असं टाकून आम्ही एन्जॉय करत होतो. असं टाईमपास करत होतो मस्तीमध्ये. तर मस्त शूट वगैरे घेतला. खूप छान होतं. सँडविच पण, कॉफी पण एन्जॉय केली. नंतर मग आम्ही पुढे आम्ही मग इस्कॉन टेम्पलला जायचं ठरवलं. आधी तर आम्ही ह्या सँडविचेस एन्जॉय करत होतो. मग तिथं आम्ही मस्त फोटो वगैरे काढली, व्हिडिओज काढली. मग इथं हे बघा, आम्ही ना इस्कॉन टेम्पलला आलो. मग तिथे चपला वगैरे काढले, हातपाय वगैरे चांगले स्वच्छ धुवून घेतले. मग नंतर आम्ही टेम्पलमध्ये गेलो असं. तर आम्ही 6 जणी होतो. मस्त फोटो वगैरे काढत, गप्पा मस्ती आमची विचारूच नका. खूप छान 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 म्हणजे जागी आम्ही फिरायला गेलो. बरं वाटलं. बघा, मंदिरात आल्यानंतर तर खूप छान वाईब होती. वाईब म्हणजे असं प्रसन्न वातावरण. त्यांचं भजन वगैरे पण चालू होतं. खूप पब्लिक होती. पब्लिक म्हणजे कुठली लोक दर्शनाला येतात. आणि मंदिर पण खूप छान होतं, बघायलाही खूप छान वाटत होतं. मग आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मस्त हातपाय वगैरे धुतले, आतमध्ये गेलो. मग नंतर आम्ही छानपैकी देवांचे दर्शन घेतले. हे बघा किती छान मूर्ती आहे, किती सुंदर आहे. जसं असं वाटतं की आपण आपल्याशी ते बोलताच आहे असं. मन प्रसन्न झालं. खूप बरं वाटलं. आणि आम्हाला रूपानेच ही सहलचं पूर्ण तिने, म्हणतात ना, आमची ट्रिपचं तिने पूर्ण आम्हाला असं वाटूच दिलं नाही की आपण कुठे जातोय, किंवा काचकूच असते मनामध्ये की कसं होईल, काय होईल. एक हाऊसवाईफ म्हटली तर कसं जायचं, काय जायचं, सगळं तिला माहिती आहे ॲक्च्युली तिकडचं. ती गेलेली आहे आमच्या भाऊजींसोबत. तर तिने सांगितलं चल आपण असं जाऊ तसं जाऊ. आमच्या भाऊजींनी पण आम्हाला खूप गाईड केलं. खूप मजा आली मंदिरामध्ये पण. फूड पण खूप छान एन्जॉय केला. त्यांनी आम्हाला छानपैकी 2 मोठे क्लबही दाखवले. तिथं आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद पण घेतला. त्याच्यानंतर मंदिरातच एक लायब्ररी आहे. त्यांनी तिकडे स्टॉल वगैरे लावले. वेगवेगळ्या पोथ्या आहेत, कथा, पुस्तकं आहेत वेगवेगळ्या ग्रंथांच्या, आरतींची पुस्तकं. मग नंतर आम्ही ते सगळं बघत बघत बाहेर पडलो. बाहेर आल्यानंतर बॅक साईड आहे ॲक्च्युली मंदिराची. हे बघा, हा मंदिराचा कळस आहे. कळसाचेही फोटो वगैरे घेतले. किती छान वाटतंय बघा ना मंदिर.
खूप लोक मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात. बरं वाटतं. हा बघा हे एक असंच मस्त फोटो घेतलेला मंदिराच्या इथे. तर चला आपला पण एक फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढूया असं मी काढला. खूप बरं वाटलं आणि खूप दिवस झाले आम्ही मैत्रिणी ठरवत होतो की आपण जाऊया कुठेतरी फिरायला. तर आमचं जमतच नव्हतं. वन डे पिकनिकसाठी म्हटलं तरी पण जमत नाही, लवकर निघावं लागतं घरातून. तर त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो. इस्कॉन टेम्पलच्या बाहेर पडल्यानंतर हे मुक्तेश्वर मंदिर आहे. ते पण 7 माळ्याचं मंदिर आहे. हा खालचा म्हणजे ग्राउंड फ्लोअरचं आहे. इथं शनी मंदिर वगैरे, देवांच्या मूर्त्या, गणपतीची मूर्ती याचे सगळे आम्ही मस्तपैकी दर्शनही घेतले. मग दर्शन केल्यानंतर आम्ही वरती गेलो. वरती 7व्या माळ्यावर जाऊन मग आपण खाली खाली यायचं. लिफ्टने वरती जायचं 7 माळ्या आणि खाली खाली यायचं. मग खाली खाली जसं जसं प्रत्येक माळ्याच्या हिशोबाने त्यांनी देवांचं हे ठेवलेले. आता आम्ही ज्या पहिल्या माळ्यावर गेलो तिथे 12 ज्योतिर्लिंगचं होतं, म्हणजे 7व्या माळ्यावरती. तर 7व्या माळ्यावरती आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचं घेतलं दर्शन. मग खाली पण भरपूर होते. मग नंतर आम्ही बाजूला चौपाटीवरती गेलेलो. चौपाटी हा अक्षय कुमारचा बंगला आहे, त्याचा पण मी एक असा छोटासा शूट घेतला. नंतर मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, म्हणजे आम्ही घरी यायला परत निघालो. निघताना मग आता गोळा खाल्ला नाही म्हणून आमच्या मनात काचकूच होती. तर मग म्हटलं चला निघताना एक एक गोळा आम्ही सगळ्यांनी घेतला मस्तपैकी. आणि घेतल्यानंतर मग रिक्षात बसलो आणि मग आम्ही मेट्रोमध्ये परत आमच्या घरी आलो. आणि आता आम्ही सगळ्या सध्या गोळा घ्यायला उभे आहेत गोळ्यावाल्याकडे. खूप छान वाटत होतं. सगळ्या मैत्रिणी म्हणून गोळा खाल्ला. आता बघा आम्ही मेट्रोमध्ये पण जाऊ. नंतर रिक्षाने आम्ही मेट्रोच्या स्टेशनवर गेलो. मग तिथून आम्ही परत घरी आलो. हा आमचा परतीचा प्रवास. शेवटी आम्ही घरी आलो. खूप एन्जॉय केला दिवसभर, फुल मस्ती. व्हिडिओ तुम्हाला अगर चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.